Okay, first of all, good morning, all dear friends. Now, here today we will discuss the next topic of unit number fifth, topic name as determination of magnetic susceptibility by Gauss balance methods. By Gauss balance methods. Okay. Now, first of all, you know that what's my magnetic susceptibility, magnetic permeability, magnetic moment या गोष्टी आपण घेतल्या आहे. ससेप्टिबिलिटी मध्ये आपण दोन तीन पॉईंट असे घेतले की ससेप्टिबिलिटी मध्ये मोलार आणि स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी, मोलार ससेप्टिबिलिटी हे सुद्धा पॉइंट्स आपण त्यामध्ये डिस्कस केले. ठीक आहे. आता ही जी ससेप्टिबिलिटी आहे आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करायची आहे. ओके. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, सिंपल साध्या शब्द तर सांगायचं झालं आता इथे दिलं आपण इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंड्यूस ॲट एनी पॉइंट इन द सबस्टन्स, ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फील्ड ऑफ स्ट्रेंथ. म्हणजे आपण डेफिनेशन हा एक मॅथमॅटिकल इक्वेशन त्याचा आपण फॉर्म केला आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचं. आता आपल्याला डेफिनेशन जर सांगायचं झाली मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी तर आपण असं म्हटलं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंड्यूस इन सबस्टन्स पर युनिट मॅग्नेटायझिंग फील्ड इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय हा जर मुद्दा येत असेल तर बघा, एखादा सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्या सबस्टन्समध्ये पर युनिट व्हॉल्यूम, त्या सबस्टन्सचा पर युनिट व्हॉल्यूम जो आहे त्या ठिकाणी काय होतं, मॅग्नेटिक पॉवर क्रिएट होती, डेव्हलप होती. मग ते जे मॅग्नेटिक डेव्हलप झालं, मॅग्नेटिक नेचर डेव्हलप झालंय, ही जी प्रोसेस आहे प्रक्रिया याला मॅग्नेटायझेशन. ओके. आता आपल्याला ससेप्टिबिलिटी बद्दल बोलायचं आहे यामध्ये. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे ती म्हणजे काही इंटेन्सिटी कशाची, मॅग्नेटायझेशनची, किंवा जेव्हा आपण त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करतो असं म्हणजे इंड्यूस मॅग्नेटायझेशनची जी ही पॉवर आहे, इंटेन्सिटी आहे, ती पर युनिट मॅग्नेटायझिंग फील्ड जी घेतो आपण ती व्हॅल्यू म्हणजेच मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके. आणि जनरली मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जो आहे ती आपण स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही आपण साय एस आय हे एक्स सारखं जे साईन काढतो ना आपण, हे बघा हे जे साईन आहे एक्स सारखं असं, ऍक्च्युअली एक्स सारखं म्हणजे आहे ते, पण हे असं लिहितात जनरली त्याला. म्हणजे हा जो या साईडचा जो आहे थोडा लेंथ असतो, म्हणजे एक्स असा करतो आपण फक्त, पण हा यामध्ये आपल्याला असं येत आहे. आणि याचं उच्चार जो आहे या सिम्बॉलचा एस आय, साई असं म्हणतात त्याला. ओके. ठीक आहे. असो, तर आपल्याला काय करायचं आता, आजची जी मेथड आपण स्टडी करणार आहोत गॉस बॅलन्स मेथड, या मेथडने आपल्याला ससेप्टिबिलिटी जी आहे ती मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करायची आहे. म्हणजे आपण या टॉपिकमध्ये दोन पार्ट स्टडी करतो आहे. पहिला पार्ट जनरल आपण याच्यामध्ये बघितला रिलेटेड विथ पोलरायझेशन वगैरे अशा पार्ट. आता आपण बी पार्ट सुरू केलेला आहे, त्यामध्ये आपण मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण स्टडी करतोय. ओके नाही. तर या मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये आपण जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी घेतली होती तर ती कशी डिटरमाइन करायची आपल्याला ते बघायचं आहे. ओके. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इट मे बी मोलर और स्पेसिफिक, आपल्याला माहिती आहे मोलर असो किंवा स्पेसिफिक. आता याच्यामध्ये मोलर मध्ये फरक काय, पर मोल म्हणतो आपण, आणि स्पेसिफिक मध्ये काय होतं पर ग्रॅम, हा डिफरन्स त्याच्यामध्ये येतो फक्त. ओके. इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली बाय गॉस बॅलन्स मेथड, इट बेस्ड ऑन फॉलोइंग प्रिन्सिपल. म्हणजे आता एका ठराविक प्रिन्सिपलवर हे अवलंबून आहे. गॉस बॅलन्स मेथडचं जे प्रिन्सिपल आहे ते काय आहे नेमकं, की ज्यावर ही मेथड अवलंबून आहे ते बघू आपण आता. ओके. मग काय ते गॉस बॅलन्स मेथडचं प्रिन्सिपल बघा. When the substance is placed in magnetic field, the magnetic field exert a force on that substance. आपल्याला माहिती आहे, साधा आपण बरेच वेळेस लहानपणी खेळतोही, ते तुम्ही बघितलेही आहे की दोन मॅग्नेट जर आपण असे ठेवले आणि त्यामध्ये आपण एखादा सबस्टन्स ठेवला, मॅग्नेटिक मटेरियल समजा उदाहरणार्थ मेटल एखादा, तो आपण जरी त्या मूव्ह करत असेल, हलवत असेल, आणि जसं आपण त्याच्यावरचं प्रेशर सोडलं तर त्याला अट्रॅक्ट करतो, तो त्याच्यावर फोर्स एक्सर्ट करतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती त्या सबस्टन्सवर फोर्स काय करते, डेव्हलप करते, निर्माण करते, फोर्स एक्सर्ट करते त्या मॅग्नेटिक फील्डने केलेलं फोर्स, जे फोर्स आहे त्या सबस्टन्सवरचा. ओके. तर या बेसिसवरच ही मेथड काय करते, वर्क करते. आता हे आपल्याला ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट बघू आता, हा म्हणजे आपल्याला पुढे बघायचं आता, त्यावेळेस आपल्याला कळेल की हो यार खरंच या प्रिन्सिपलवरच हे अवलंबून आहे. काय म्हणतो प्रिन्सिपल त्यामध्ये, व्हेन दि सबस्टन्स, म्हणजे प्रिन्सिपल तत्व लक्षात घ्या, PLE, PAL म्हणजे प्राचार्य, प्रिन्सिपल, आणि प्रिन्सिपल म्हणजे तत्व जे आहे त्याचं.
काय तत्व आहे, काय प्रिन्सिपल याचं मुख्य तत्व त्याचं असं आहे की व्हेन द सबस्टन्स इज प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक फील्ड एक्झर्ट अ फोर्स ऑन दॅट सबस्टन्स. मग तो फोर्स एक्झर्ट होतो, याच गोष्टीच्या आधारे ही मेथड डेव्हलप केलेली आहे. ओके, मग आता त्याच्यासाठी काय काय लागतं ॲपरेटस आपण बघू. त्या ॲपरेटस मध्ये बघा दिसते आपल्याला यामध्ये एक काय आहे, एक वेइंग बॅलन्स दिसतो आपल्याला यामध्ये, आहे की नाही, मराठीत त्याला तराजू म्हणतो आपण, हो की नाही, तराजू सारखे दिसतंय. फक्त असं आहे एका साईडने हे पारड्यासारखं आहे, त्यात वजन टाकायचं आपल्याला, वजन ऍड करायचं आहे, आणि दुसऱ्या साईडने जी आहे एक पॅन लटकवलेला आहे, त्याला पारडच म्हणतात, पण ते सिलेंड्रिकल आकाराचं आहे. ते पॅन जे त्याचा आकार कसा आहे, सिलेंड्रिकल आकार आहे, की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला ज्या सबस्टन्सची आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मोजायची, डिटर्मिन करायची, तो त्यात टाकता येईल असं ते सिलेंड्रिकल आकार असलेलं पॅन आहे. ओके, त्याच्यानंतर त्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल असा एक एरिया त्या ठिकाणी केलाय बघा. या ठिकाणी आपल्याला दिसतं हे मॅग्नेटिक फील्ड, हे दिसतं ना डॉटेड लाईन मध्ये दिसते, मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि ती कशामुळे जनरेट झाली आहे, की हे दोन जे मॅग्नेट घेतले यामुळे ही मॅग्नेटिक फील्ड काय होती यामध्ये जनरेट होते. इथे एक बटन आहे ऑन ऑफचं, की मॅग्नेटिक फील्ड काय होईल, डेव्हलप होईल, मॅग्नेटिक फील्ड ऑफ होईल, ऑन होईल यासाठी. ओके, तर थोडक्यात आता काय याची प्रोसिजर बघू आपण. सिंपल आपल्याला याच्यावरून तुम्हाला दिसलं असेल वर्किंग वरून, याच्या डायग्राम वरूनच, की डायग्राम काय म्हणतं. डायग्राम मध्ये सांगते आपल्याला कन्सिस्ट ऑफ पॅन, टू पॅन, एक दोन पॅन आहे, वन हॅव्हिंग अ सिलेंड्रिकल शेप फॉर सॅम्पल मटेरियल, आणि अनदर पॅन फॉर अ वेइंग मटेरियल, किंवा आपण काय म्हणू त्याला वजनासाठी. वेइंग मटेरियल म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, वजनासाठी आपण ते घेतलेलं आहे. दॅट मीन्स फ्रॉम दॅट ऍड वेट और रिमूव्ह, वजन ऍड करायचं, रिमूव्ह करायचं. ओके, टू ऍडजस्ट दी नल पॉईंट, म्हणजे एक 0 पॉईंट जो नल पॉईंट तिथपर्यंत येईपर्यंत, म्हणजे बॅलन्स येईपर्यंत, नल पॉईंट म्हटल्यापेक्षा बॅलन्स म्हणून. ओके, डिझेल बॅलन्सवर येईपर्यंत. हे जनरल आपल्याला याच्यावरून दिसलं. आता आपण ऍक्च्युअल प्रोसिजर काय ते बघू. द सबस्टन्स म्हणजे ज्याचा आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करायचा तो सबस्टन्स. ओके, सबस्टन्स दॅट मीन्स सॅम्पल, ओके, ऑफ अननोन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी प्लेस इन सिलेंड्रिकल ट्यूब. हे बघा, ही ती जी दिसते ना, ही सिलेंड्रिकल ट्यूब आहे, हे एक पॅनच आहे, ते एक पारड म्हणतो आपण त्याला. ही सिलेंड्रिकल ट्यूब आहे, या ट्यूब मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला ज्या सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करायचं ते घ्यायचं. ओके, अँड सस्पेंडेड इन बिटवीन द टू, बिटवीन द पोल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. ओके, त्याचा हा एक पोल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटचा हा एक पोल, असे हे दोन पोल आहेत. त्याच्यामध्ये त्याला काय केलं आपण, हँग केलं, लटकून ठेवलं, सस्पेंड केलं त्याला या ठिकाणी. ओके, सस्पेंडेड पोझिशन ठेवलं. दी सिलेंड्रिकल ट्यूब विल बी अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. काय होईल, आपण ही जी सुरुवातीला ही या ठिकाणी होती, ही जे आहे आपण या ठिकाणी होतो, पण जसं या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही ऑन झाली, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्यांनी डेव्हलप केली, हे बटन आपण ऑन केलं, त्यावेळेस काय होते, हे जी सिलेंड्रिकल आकाराची ट्यूब आहे ज्यामध्ये आपला सबस्टन्स आहे, सॅम्पल आहे, ती सिलेंड्रिकल आकार ट्यूब काय केली जाते, डाऊनवर्ड साईडला, खालच्या साईडला काय केले जाते, अट्रॅक्ट केल्या जाते, ओढल्या जाते. ओके, ठीक आहे. इफ द सबस्टन्स इज पॅरामॅग्नेटिक, पण हे केव्हा होतं, सबस्टन्स तो पॅरामॅग्नेटिक फॉर्म मध्ये असेल तर, आणि तोच जर डायमॅग्नेटिक असेल तर त्याला काय होतं, रिपेल होतं. कारण आपण माहिती आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मीन्स सबस्टन्स अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड, आणि डायमॅग्नेटिक म्हणजे काय, रिपेल द मॅग्नेटिक फील्ड. हो की नाही, मॅग्नेटिक फील्ड मधून तो काय होतो, मॅग्नेट त्याला काय करते, रिपेल करते, आणि पॅरामॅग्नेटिक असेल तर मॅग्नेट काय करते, अट्रॅक्ट करते. ठीक आहे. देन द वेट इज ऍडेड or remove from the pan and balance to bring the beam in a horizontal position. म्हणजे या ठिकाणी हा जो बीम दिसतो आपल्याला, म्हणजे हे आपण काटा, सरळ काटा जो आहे, हा निडल जी आहे ही काय करते, बॅलन्स होईल या पद्धतीने. मग आपल्याला काय करायचं, यातलं वजन काढायचे किंवा टाकायचे, वजन काढायचं किंवा टाकायचं. सिंपल आहे. डायमॅग्नेटिक असेल तर वजन आपल्याला रिमूव्ह करावं लागेल, आणि पॅरामॅग्नेटिक असेल तर खाली ओढल्यामुळे ते बॅलन्स यासाठी वजन त्यात ऍड करावं लागेल. साधं गणित आहे, समजा ते आता तुम्हाला माहिती सगळ्यांना ते. ओके, हे सिंपल प्रोसिजर याची आहे. काय केलं आपण, या सिलेंड्रिकल पॅन मध्ये आपला सबस्टन्स घेतला, ज्याची आपल्याला प्रॉपर्टी जी आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपल्याला डिटरमाइन करायची. क्लिअर. ओके, आता काय होतं, तो जर पॅरामॅग्नेटिक असेल तर ते खालच्या साईडला पॅन तो ओढला जाईल, ते सिलेंड्रिकल आकाराची ट्यूब,
जर डायमॅग्नेटिक असेल तर ती रिपेल केली जाईल, म्हणजे ढकलल्या जाईल ती. मग सिंपल आहे. त्याच्यामुळे काय वजन जे आहे ते बॅलन्स करण्यासाठी जे वजन आपल्याला दुसऱ्या पार्ट्यात टाकायचंय किंवा काढायचंय ते आपल्याला त्यामध्ये त्याच्यावर आपल्याला नोट करायची, ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची नोट करायची. म्हणजे सुरुवातीला हे बॅलन्स आहे, सुरुवातीला हे बॅलन्स आहे, पण ज्यावेळेस फीड ऑन केली त्यावेळेस तो डाऊनवर्ड झाला, समजा पॅरामीटर असेल तर वजन टाकायला लागेल, अपवर्ड झाला तर काय असेल वजन, डायमॅग्नेटिक असेल तर वजन आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे असो. हा म्हणजे आता हा एक थोडक्यात आपल्याला एक पार्ट समजला. आता काय म्हणतो बघा, नोट द वेट ऍडेड ऑर रिमूव्ह. तुम्ही वजन ऍड केलं असेल किंवा रिमूव्ह केलं असेल, काय जे असेल ते, तो जो फरक आहे वजनातला, म्हणजे आपण सुरुवातीला एक असं म्हणून एक 100 ग्रॅम वजन होतं बॅलन्स मध्ये, ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली त्यावेळेस आपल्याला वजन काढावं लागलं की टाकावं लागलं, म्हणजे जो 100 ग्रॅम आहे ते मायनस झालं की त्यात प्लस झालं, ती व्हॅल्यू काय करा मोजा म्हणतो, नोट करा. ओके, ऑन द फॅन बॅलन्स अँड यूज द फॉलोइंग, आणि हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करा. काय म्हणतो फॉर्म्युला बघा काय आहे, डेल्टा एम म्हणजे मास मध्ये डेल्टा साइन जे असतं ते का डिफरन्स सांगतो, चेंज मास मधला तो चेंज आहे, म्हणजे ऍड केलेलं वजन किंवा रिमूव्ह केलेलं वजन. आणि जनरली आपण ते ग्रॅम मध्ये म्हणजे ती काय झालं, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी स्टँड फॉर ग्रॅव्हिटी. डेल्टा एम म्हणजे चेंज इन मास, म्हणजे एक तर ऍडिशनचं किंवा रिमूव्ह केलेलं. जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, नंतर ए एच स्क्वेअर. आता हे एच स्क्वेअर महत्वाचं याच्यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे ती आपण जी स्ट्रेंथ फीड अप्लाय करतोय ना, मॅग्नेटिक फील्ड जी आपण अप्लाय केली त्याची स्ट्रेंथ, त्याची पॉवर जी आहे ते. त्याच्यानंतर रो जो हा डेन्सिटी आहे, जो सबस्टन्स आपण यूज केला तो डेन्सिटी आहे. आता रो ए असेल तर डेन्सिटी ऑफ एअर, जनरल रो त्या सबस्टन्सची डेन्सिटी. नंतर स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, आपण त्याला साई म्हणतो, साई. हा साई जो आहे हा आहे स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आणि साई ए ए दिला खाली बेसला त्या साईच्याच, म्हणजे याचा अर्थ काय, स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ एअर, कशामधली एअर मधली. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये आता ज्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, समजा त्या स्ट्रेंथ आपण अप्लाय केली आहे, वजनातला फरक आपल्याला माहिती आहे, ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू आपल्याला नोन असते, त्याच्यानंतर एअरची जी व्हॅल्यू आहे म्हणजे डेन्सिटी ऑफ एअर, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इन एअर आणि डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स, त्याची व्हॅल्यू आपण तिथे टाकायची आहे, म्हणजे रोची व्हॅल्यू आपल्या दोन्ही नोन असणार आहे. नंतर साई ए हा सुद्धा स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ एअर, ही सुद्धा नोन असणार, ते व्हॅल्यू टाका. म्हणजे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे बघा. आता ही व्हॅल्यू तर आपण एक्सपेरिमेंट वरून आलेली, ही व्हॅल्यू नोन आहे. ओके, ही व्हॅल्यू नोन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे ही नोन आहे, डेन्सिटी, सबस्टन्सची डेन्सिटी आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही नोन आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त साई माहित नाही. यावरून का, म्हणजे इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एम, जी, रो, रो ए, psi A and H, that means space and H, the specific magnetic susceptibility psi of substance can be determined. आपल्याला काय करता येईल, ती डिटरमाइन करता येईल. ओके, म्हणजे असा हा सिंपल काय आहे, यामध्ये हा फॉर्म्युला आहे की ज्यावरून, म्हणजे हा एक्सपेरिमेंटचा यूज कशासाठी, फक्त वजन जे डेल्टा एम ची व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, ऍड केलेली किंवा रिमूव्ह केलेली, हा जो तो फरक आहे त्यामध्ये. आता एकदा आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मिळाली की आपण मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काढू शकतो. कशी काढू शकतो मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, आपण एकदा ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर सरळ सरळ आपलं मॉलिक्युलर वेटने त्याला मल्टिप्लाय करायचं. मॉलिक्युलर वेटने त्याला मल्टिप्लाय केलं तर काय आलं, मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपल्याला मिळेल. म्हणजे हा साई एम जो आहे, साई एम इज नथिंग बट द मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, ती आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. म्हणजे असा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. ओके, आता या एक्सपेरिमेंटचे काही लिमिटेशन पण आहेत. म्हणजे आता सगळेच मटेरियल आपण या ठिकाणी यूज करू शकतो काय सॅम्पल म्हणून, तर त्यामध्ये थोडीशी अडचण येते, म्हणून काही लिमिटेशन्स याच्यामध्ये आहे बघा. द गॉय बॅलन्स मेथड इज नॉट सुटेबल फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द गॅस, although rough measurement of oxygen and other parametric gases and vapors have been made. म्हणजे आपल्याला काय म्हणता येतं की गॅस असेल किंवा इतर काही सबस्टन्स असतील जे की वेपर फॉर्म मध्ये, याचं आपल्याला काय म्हणता येईल, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत असे हे, की याचं आपल्याला त्यामध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी थोडंसं कसं आहे, कठीण आहे. ओके, कारण तशी मेजरमेंट करताना आपलं हे आपलं हे जी डायग्राम, हा जो एक्सपेरिमेंट हा काय सुटेबल नाही. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर ऍट टेम्परेचर 400 to 500 डिग्री सेल्सिअस,
म्हणजे 400 ते 500 डिग्री सेल्सिअस. डिपेंडिंग अपॉन द ॲपरेटस द मेथड इज नॉट रिलेबल बिकॉज ऑफ द हा. आता यामध्ये सर जे करंट आपण पास करणार आहोत या ठिकाणी, जे फीड या ठिकाणी डेव्हलप होणार आहे मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक, आणि अशा कंडिशनमध्ये जर टेम्परेचर त्या ठिकाणी 400 ते 500 डिग्री सेल्सिअस असेल तर अशा वेळेस ही मेथड सुटेबल नाही. अशी मेथड आपण वापरू शकत नाही की आपण या ठिकाणी एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय हा 400 ते 500 डिग्री सेल्सिअसला, तर अशा वेळेस ही मेथड वर्क होऊ शकत नाही. आता ऍक्च्युली या कंडिशन जे आहे 400 to 500 डिग्री सेल्सिअस, तर अशा ठिकाणी आपण काही या टेम्परेचरला ही मेथड यूज करू शकत नाही. आणि डिटर्मिनेशनची याची जी रेंज आहे ही त्याच्या खालचीच असते मुळात, पण आपल्याला लिमिटेशन्स माहीत पाहिजे, हेतून लिमिटेशन्स त्याचे आहेत. ओके, म्हणजे हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करतात आपल्याला. दिस मेथड इज नोन ॲज अ गॉय बॅलन्स मेथड. बॅलन्स म्हणजे लक्षात आलं तुमच्या त्या नावावरून त्याला द्यायचंय. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट, म्हणजे हा संपला आपला ससेप्टिबिलिटी डिटरमाइन करण्याचा मेथडचा पॉइंट. आता नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटिक मेजरमेंट. इट मे बी ससेप्टिबिलिटी और मॅग्नेटिक मोमेंटम. म्हणजे आपल्याला याचा काय यूज आहे, मॅग्नेटिक मेजरमेंट जे आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मोजा किंवा मॅग्नेटिक मोमेंटम मोजा, याचा यूज काय आहे मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये, मॉलिक्युलर स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी, ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला पॉइंट, इट इज यूज टू डिटरमाइन द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ सिंपल मॉलिक्यूल. बरोबर आहे की नाही? कशावरून मला सांगा, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन जे आहे, म्हणजे मी म्हटलं की याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी व्हॅल्यू एवढी एवढी आहे, म्हणजे 1.87 समजा किंवा 1.83, तर मी सांगू शकतो अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहे. हे काय आपल्याकडे हा टेबल आहे बघा, या टेबल पहा. मला माहिती आहे अनपेअर इलेक्ट्रॉन 1 आहे, तर त्याची व्हॅल्यू जी येणार आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किती येणार आहे, 1.73. ती व्हॅल्यू जर 3.87 आली, 3.87, तर आपण सांगू शकतो की यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहे, 3 आहे. त्या टेबलवरून ती नोन व्हॅल्यू आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतो, अनपेअर इलेक्ट्रॉन काढू शकतो. म्हणजे एकदा का तुम्हाला हा मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा पार्ट आहे समजा, म्यूएम हा माहित आहे, सॉरी मोमेंटमचा, मॅग्नेटिक मोमेंटमचा सॉरी, तर हा याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. मी म्हटलं याची व्हॅल्यू आहे 3.87. ही जर पुटअप केली या यांची व्हॅल्यू आपल्याला मिळते, ती मिळते 3. म्हणजे याचा अर्थ काय, 3 अनपेअर इलेक्ट्रॉन त्यात आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर जे आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, त्याच्यावरून डिटरमाइन करता येतं. याच्यावर आपल्याला हे स्ट्रक्चर काय करता येतं, सांगता येतं. ओके, बघा एक्झाम्पल O2 मॉलिक्यूलचं दिलंय, तर मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ द सबस्टन्स इज डिटरमाइन्ड ॲज फॉलोइंग इक्वेशन. मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बघा, आता इक्वेशन आपण ती अप्लाय करा, त्याची व्हॅल्यू येते 2.8. बोर्स मॅग्नेटिक एवढी व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आणि मॅग्नेटिक मोमेंटमची, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी व्हॅल्यू आहे 3442 इंटू 10⁻⁶ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ही झाली, पेन घेतो, ही मॅग्नेटिक मोमेंटम आणि ही झाली मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, ही व्हॅल्यू. ओके, हा. तर आता काय, सो इन O2 मॉलिक्यूल देर आर 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ O2 मॉलिक्यूल मध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन्स, हे आपल्याला याच्यावरून समजतं. बरोबर आहे की नाही? कारण ही व्हॅल्यू 2.8 आहे, तीच 3.8 असेल तर 3 अनपेअर इलेक्ट्रॉन, तीच 1.7 असेल तर 1.7 असेल तर 1 इलेक्ट्रॉन. हे आपल्याला माहिती आहे रिलेशन हे, किंवा ते फॉर्म्युल्यात टाकून सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन किती आपल्याला हे कळालं. ओके, व्हॅलन्स बॉन्ड थेरी जी आहे फेल टू एक्सप्लेन द डबल बॉन्ड अँड पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर ऑफ O2. पण आता हे बघा, हे जे O2चं पॅरामॅग्नेटिक नेचर आहे, कॅरेक्टर आहे, ही व्हॅलन्स बॉन्ड थेरी या ठिकाणी काय, अशा ठिकाणी काय ठरली, फेल ठरली आहे, हे सांगण्यासाठी. ठीक आहे. सो म्हणजे आपल्याला थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर जे मॉलिक्यूलचं ते आपल्याला तिथे याच्यावरून पाहता येतं. सिंपल आहे. ओके, नाउ इट इज यूज टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जे आहेत ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री पाहण्यासाठी याचा यूज होतो. कशा पद्धतीने बघा, बाय नोईंग द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंटम म्हणजे म्यूएम, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स इन द कंपाऊंड्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. बरोबर आहे. अँड फ्रॉम दॅट अनपेअर इलेक्ट्रॉन जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कॅन बी डिटरमाइन्ड. लक्षात आलं? म्हणजे एकदा का ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेटिक मोमेंटमची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला,
त्याच्यावरून अनपेअर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू माहिती येते आणि अनपेअर इलेक्ट्रॉनच्या व्हॅल्यूवरून आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री आपण सांगू शकतो. बघा आता एक उदाहरण दिले आपल्याला यामध्ये हे. ओके, हे उदाहरण Fe F6. ओके, the magnetic momentum and magnetic susceptibility of Fe raised to the power -3. ओके, हा जो लिगॅन्ड याची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये दिली त्यांनी. ती काय म्हटलंय, ती व्हॅल्यू आपल्याला दिली. शोज इट कंटेन 5 अनपेअर इलेक्ट्रॉन. अनपेअर पाहिजे तर इम्पेअर झालं ते अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि 5 अनपेअर इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे, त्याच्या व्हॅल्यूवरून आपल्याला समजते. ते जे 5 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये, त्यानुसार जर आपण त्याची जॉमेट्री बघितलं तर तो काय करतो, आउटर ऑर्बिटल जे आहेत त्यानुसार तो ऑक्टाहेड्रल जॉमेट्री काय करतो, फॉर्म करतो. ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर काय करतो, फॉर्म करतो. आता ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर त्यांनी फॉर्म केलं म्हणजे त्याची जॉमेट्री जी येते, हायब्रिडायझेशन जे येतं ते येते sp3d2. sp3d2 हे त्याचं हायब्रिडायझेशन येतं. म्हणजे थोडक्यात काय आहे, त्या अनपेअर इलेक्ट्रॉनच्या व्हॅल्यूवरून ही जॉमेट्री याची काय केली, मानली की ते बाबा कोणती जॉमेट्री असू शकते, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री त्याची असू शकते. कोणती जॉमेट्री, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री त्याची असू शकते. कशावरून, 5 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा अर्थ 5 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले, त्या 5 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाल्या आणि त्यानुसार त्याची जॉमेट्री जी आहे ती ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. त्या हायब्रिड ऑर्बिटल कोणते आहे, sp3d2. म्हणजे कुठून आलंय शेवटी, त्या मॅग्नेटिक मोमेंटमच्या व्हॅल्यूवरून. ठीक आहे. तिसरं, टू डिटेक्ट फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे, ओके, आपल्याला फ्री रॅडिकल्स डिटेक्ट करता येते त्याच्यामध्ये. फ्री रॅडिकल्स आपल्याला त्याच्यावरून सांगता येतात. उदाहरणार्थ एक फॉर्म्युला घेऊ आपण त्यासाठी. इफ द मॅग्नेटिक मोमेंटम इज 6.9, एक प्रॉब्लेम घेऊ आपण त्यासाठी. बघा, मॅग्नेटिक मोमेंटम ही 6.9 आहे. ओके, मग आता मॅग्नेटिक मोमेंटम जर 6.9 असेल तर आपल्याला माहिती आहे म्हणजे 6 अनपेअर इलेक्ट्रॉन यात असायला पाहिजे. सो कॅल्क्युलेट अनपेअर इलेक्ट्रॉन. बघू, अनपेअर इलेक्ट्रॉन काढू आपण. फॉर्म्युला माहिती आहे, मॅग्नेटिक मोमेंटम इक्वल टू √n इन ब्रॅकेट n + 2 बोर्स मॅग्नेटॉन. याची व्हॅल्यू 6.9 आहे. ओके, आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची आहे. याचा स्क्वेअर करू आपण म्हणजे स्क्वेअर रूट हा निघून जाईल. याचा स्कोर केला, याचा आता 48 स्क्वेअर येतोय, इक्वल टू याचा आपण मल्टिप्लिकेशन करू, n² + 2n आलं म्हणजे काय आलं, n² + 2n - 48. आता याचं आपण काय करू, यामध्ये आपण याचं डिवायडेशन करू या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात हा 48 जो आहे, 8 चा 48 येतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल -4 मायनस व्हॅल्यू त्या ठिकाणी त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येते. n² + 8n - 6n - 48. ओके, -48 = 0. आता यामध्ये आपल्याला हे अवयव माहिती तुम्हाला पाडतात ना, हा त्या पद्धतीच यामध्ये व्हॅल्यू आपल्याला पाहता येईल. म्हणजे या ठिकाणी n कॉमन काढला आपण म्हणजे काय झालं, n + 8. इथे या ठिकाणी 6 कॉमन काढला म्हणजे याच्यामधला म्हणजे काही n + 8 म्हणजे n - 6n + 8 = 0. सो n = 6 आणि हा 8 इकडे गेल्यानंतर मायनस झाला म्हणजे n = -8. हे दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या इथे. n = 6 मिळाला आणि n = -8 मिळाला. आता नंबरची जी आहे, इलेक्ट्रॉनची संख्याची जी किंमत आहे ती मायनस तर राहू शकणार नाही की -8 इलेक्ट्रॉन असं म्हणता येईल का आपल्याला, नाही. इलेक्ट्रॉन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे असं म्हणता येईल. म्हणजे -8 हे आपल्याला पॉसिबल नाही, नेवर निगेटिव्ह. सो n = 6. दॅट मीन्स हाऊ मेनी अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट, तर अनपेअर इलेक्ट्रॉन किती आहे, 6 अनपेअर इलेक्ट्रॉन आपल्याला असं त्याच्यावरून काढता येईल. अलग लक्षात. त्याच पद्धतीने आपल्याला मोलार मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटीची ती सुद्धा आपल्याला डिटर्माइन करता येऊ शकते. बघा, उदाहरण दिलेलं आहे. द मोलार मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी ऑफ H2O ॲट 298 केल्विन इज -13.0 × 10⁻⁻12 m³ पर मोल किंवा मोल इनवर्स म्हणा. फाइंड द स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी. आता मोलार मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी आणि स्पेसिफिक ससेप्टिव्हिटी रिलेशन आपल्याकडे आहे. मोलार मॅग्नेटिक ससेप्टिव्हिटी इक्वल टू ससेप्टिव्हिटी इंटू स्पेसिफिक ससेप्टिव्हिटी इंटू मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट किती आहे, वॉटरचं मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती आहे 18 ग्रॅम आहे. आपल्याला ते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 18 म्हणजे 18 × 10⁻³ kg किलोग्रॅम मध्ये तो कन्वर्ट होईल. मग सिंपल आहे, आपल्याला काय काढायचं इथे, स्पेसिफिक काढायचं आहे म्हणजे साय काढायचा फक्त. सो साय m
डिवाइड बाय एम म्हणजे मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट इक्वल टू एक्स, हा फॉर्म्युला येईल या ठिकाणी. ओके, मग त्यात किमती ठेवायची आपल्याला, किमती ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी. मॉलिक्युलर वेट कॅपिटल एम ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 18 × 10⁻³ याला सॉल्व्ह करा. यामध्ये आपल्याला स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी आता इथे हे या ठिकाणी बघा, एक सांगतो, एक मिनिट पेन घेऊ आपण. मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिले म्हणजे हा दिलाय आपल्याला या ठिकाणी एम असं जरी म्हटलं तर इथे काय पाहिजे, हे चुकलं, या ठिकाणी पाहिजे फक्त साई, या ठिकाणी पाहिजे फक्त साई, कारण आपल्याला हे दिलंय म्हणजे हा फॉर्म्युला येतो देअरफॉर साई इक्वल टू साई एम अपॉन कॅपिटल एम. ओके, एम ची व्हॅल्यू किती ही हे दिले 13 -13, मग ते टाकलं -13 इंटू हे 12 इथे ठेवली. लक्षात, एम ची किती आहे, मॉलिक्युलर वेट जे आहे पाण्याचं ते 18 आहे, ग्रॅम मध्ये असतं, किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलंय म्हणजे हे आलं, आणि याची व्हॅल्यू काढा म्हणजे इथे येतं साई इक्वल टू हे. ते करेक्शन तुम्हाला तिथे करायचं आहे. ठीक आहे, असं आपल्याला या ठिकाणी हे युनिट जे आपलं हे युनिट या ठिकाणी फिनिश झालं. म्हणजे 3 ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये आहे. या ठिकाणी किती ऍप्लिकेशन्स आहे, 3 ऍप्लिकेशन्स आहे. पहिलं ऍप्लिकेशन आहे इट इज यूज टू डिटरमाइन, कशाचं ऍप्लिकेशन पाहताय, ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक मेजरमेंट. मग ती मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीची असेल, मॅग्नेटिक मोमेंटमची असेल, तर आपल्याला काय करता येतं, त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर डिटरमाइन करता येतं, जॉमेट्री कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डिटरमाइन करता येते, आणि तिसरं म्हणजे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू डिटरमाइन करता. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी माहित असेल, मोलार ससेप्टिबिलिटी माहित असेल, तर आपण त्यावरून स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी काढू शकतो, किंवा व्हाईस वर्सा उलट मॅग्नेटिक मोमेंटम वरून आपण नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन करू शकतो, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन वरून आम्ही मॅग्नेटिक मोमेंटम डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, तर असा हे आपलं युनिट आहे. यामध्ये अशा पद्धतीने आपले हे टोटल आपण बघा आता आजच्या पोझिशनला आपण पूर्ण 6च्या 6 युनिट या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. हा, आपण एकही दिवस गॅप दिलेला नाही. 29 तारखेची सुट्टी सोडली तर आपण एकही दिवस गॅप दिला नाही. आपण टायमिंग सुद्धा आपण म्हणजे जवळपास 1 तास आपण लेक्चर या ठिकाणी प्रत्येक वेळेस मोर दॅन 40 मिनिट 40 मिनिटाच्या वरतीच आपण लेक्चर, म्हणजे 50 मिनिटाच्या वरतीच आपण लेक्चर यामध्ये घेतलेले आहे. त्याच्यामुळे आपलं व्यवस्थितरित्या आपलं हे युनिट जे आहेत 6 युनिट टोटल हे आपले काय झाले फिनिश झालेले आहे. ठीक आहे, तर या युनिटची नोट सुद्धा तुम्हाला मी PDF सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवर काय करतो, शेअर करतो. आणि जसं काल आपण डिस्कस केलं की ज्यांच्या असाइनमेंट आल्या त्यांनी असाइनमेंट जमा करा. म्हणजे आता काय होऊ शकतं एक्झामच्या बाबतीत हे आपण कोणीच सांगू शकत नाही. मी तुम्हाला काल अंदाज वर्तवला आहे तसा, तर तीच पॉसिबिलिटी असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीची तयारी करावी लागेल. नसेल तरीही आपल्याला इंटरनल मार्क्ससाठी ह्या असाइनमेंट लागतातच. म्हणजे या जर तशी पॉसिबिलिटी आली फक्त काय म्हणतात असाइनमेंट बेसवरच, तर आपल्याला परत दुसरे असाइनमेंट घ्यावं लागेल, कारण ह्या असाइनमेंट ज्या आपल्या ह्या कशाच्या आहेत, ह्या आहेत इंटरनल मार्काच्या. आलं लक्षात, आपल्याला जर तशी पॉसिबिलिटी आली तर परत आपल्याला वेगळ्या असाइनमेंट परत घ्यावं लागणार आहे. म्हणजे आणि एक असतं पहा, तुम्हाला मार्क द्यायची म्हणजे तुम्हाला तुमची कॉफी आमच्याकडे लागेल, तुम्ही लिहिलेलं जे असाइनमेंट आहे ती आमच्याकडे लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला ते मार्क देऊ शकतो. अन्यथा आम्हाला तशी मार्क देता येणार नाही. तर हे तुमचे जे सहकारी मित्र आहे यांच्यासोबत ह्या गोष्टीची चर्चा करा. तसं आम्ही ग्रुपवर वारंवार टाकत आहे, पण बरेच जण सिरियस नाही. असाइनमेंट म्हणजे काय, तुम्हाला पाठ करून थोडं लिहायचं आहे, घरी बसल्या बसल्या त्या नोट्समध्ये आपल्या PDF वर बघायचं आणि ते पाहून उत्तर लिहायचं, त्याचा फोटो काढायचा व्यवस्थितरित्या आणि सेंड करायचा PDF करून. आणि फुकटचे मार्क आपल्याला हे 80 पैकी आणि 20 पैकी म्हणजे असे 100 पैकी आपल्याला मार्क मिळवायचे. त्याच्यामुळं या संधीचा फायदा घेतला तर नक्कीच आपल्याला चांगला रिझल्ट देता येईल. नाही तर तसं जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आन्सर पॅटर्न जर म्हटलं तर आपली ही जी संख्या आहे यातले 50% वजा होऊन जातात. ठीक आहे, असो आता ही मीटिंग या ठिकाणी संपेल, आता रिजॉईन करायची गरज नाही, उद्या आपण रिव्हिजनचा पार्ट घेऊ. ठीक आहे, तर आज आता या ठिकाणी काही रिजॉईन करू नका. आजच्या याच्यामध्ये परत काही जॉईन करायची गरज नाही, कारण आपला टॉपिकही या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे आपले 6 युनिट या ठिकाणी संपलेले आहे. ठीक आहे, काय असेल अडचण तर तुम्ही माझ्या नंबरवर सगळ्यांनी काय करा,
तुमचे प्रॉब्लेम शेअर करा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. ठीक आहे, मग आजच्या तर या ठिकाणी आपण मीटिंग ऑटोमॅटिक एंड होणारच आहे. काय अडचण असेल तुमच्या तर सांगा.